सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठी बाजारपेठ आहे, तर 28 जानेवारीला नवीन हळदीचा शुभारंभ झाला होता। आज अखेर तब्बल 9 लाख पोतीची हळद ही विक्री झाली, तर मार्केटमध्ये हळदीचे आवक मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग आनंदित आहे। दिवसाला 20 ते 25 पोती हळदीची विक्री होत आहे। यावर्षीचा हंगामही चांगला सुरू आहे। यावर मध्यंतरी आखाती देशाचा युद्धाचा परिणाम हळदीवर झाला होता, मात्र हळदीने बाजारपेठ आता पूर्ववत सुरू झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मी गोपाळ मर्दा, संचालक सांगली चेंबर ऑफ कॉमर्स। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती 28 जानेवारी रोजी नवीन हळदीचा शुभारंभ चालू झाला। त्यावेळेपासून आजपर्यंत जवळजवळ 9 लाख अंदाजे 9 लाख पोत्याची हळदीची विक्री झालेली आहे आणि रोज बाजारामध्ये शेतकऱ्यांचा 25 ते 28 हजार पोत्याची विक्रीचं रोज आत्ता क्रम चालू आहे। दोन्ही बाजू चांगल्या आहेत, शेतकऱ्याची आवकही चांगली आहे, आडत्यांच्याकडे काम भरपूर आहे आणि खरेदीदारालासुद्धा रोज भरपूर हळद मिळत आहे। बाजारभाव बघितलं तर फार मोठी तेजी मंदी झालेली नाही आहे। आखाती युद्ध चालू झालं त्यावेळेला 1100 रुपयाची मंदी आली होती, तदनंतर आत्तापर्यंत परत बाजार सुधारला असून बाजारामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी फार लवकर हळद आणत आहेत। आमच्या अंदाजानं 30% हळद बिफोर टाईम आली। जे हळदीचा सीझन 15 मेपर्यंत चालणार होता, पण त्याच्या आधी हळदीचा सीझन संपेल असं एकंदरीत दिसत आहे। 15,000च्या दराचं शेतकऱ्याला आकर्षण चांगलं असल्यामुळं रोज जे 20 ते 22 हजार पोते हळद विक्री व्हायला पाहिजे ती 27-28 हजार पोत्यांना विक्री होत आहे। एकंदरीत सर्व घटक आत्ता जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत त्यांचा सगळे समाधान आहे। हमाल आहेत, गाडीवान आहेत, महिला कामगार आहेत, शेतकरी आहेत, आडते आहेत, सर्वांनाच भरपूर काम आहे आणि सर्व लोक आता बिझी आहेत। एकंदरीत हा सीझन चांगला आहे।